Good afternoon, students. So today we'll discuss about the experiment number 3, pyrogen test on water for injection. Title: To perform test for pyrogens on water for injection IP. IP प्रमाणे तयार केलेले वॉटर फॉर इंजेक्शनच्या सॅम्पलवरती आपल्याला पायरोजनसाठीची टेस्ट परफॉर्म करून बघायची आहे. Prior concept: Parenterals, water for injection, pyrogens and their horrendous effects. Pyrogen test. Pyrogens are products of the metabolism of microorganisms. About 1 hour after injection in human beings, pyrogens produce a marked rises in body temperature, chills and body itches extra. पायरोजन म्हणजे मोस्टली ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जे असतात त्यांच्या मेटाबॉलिझमपासून तयार होणाऱ्या प्रोडक्ट आहे. जर पायरोजन बॉडीमध्ये आले तर त्यामुळे ह्युमन बॉडीवरती काही बॅड इफेक्ट दिसतात. पायरोजन बॉडीमध्ये आल्यावर काही वेळाने बॉडीचं टेम्परेचर नॉर्मलपेक्षा जास्त वाढते, इन्क्रीज होते. जर पायरोजनचं जर कॉन्सन्ट्रेशन हे प्रोडक्टमध्ये जास्त असेल तर काही वेळा पर्सनची डेथ पण होऊ शकते. म्हणून वॉटर फॉर इंजेक्शनमध्ये पायरोजन वॉटर फॉर इंजेक्शनमध्ये प्रेझेंट आहे का नाही हे आपल्याला चेक करायचे आहे या टेस्टने. कारण बिकॉज वॉटर फॉर इंजेक्शन इज मोस्टली युज्ड व्हेकल फॉर द प्रिपरेशन ऑफ पॅरेंटल प्रोडक्ट्स. जर असे पॅरेंटल प्रोडक्ट्स आपण बॉडीमध्ये इंजेक्ट करणार असू तर त्यासाठी ते पायरोजन फ्री असले पाहिजेत. म्हणून पायरोजन टेस्टिंग आपल्याला करून बघायचे आहे. जनरल कन्सेप्ट ऑफ स्ट्रक्चर. वॉटर फॉर इंजेक्शन. इफ पायरोजन प्रेझेंट असले तर रायझेस इन बॉडी टेम्परेचर ऑफ रॅबिट्स. जर टेम्परेचर वाढलं रॅबिटचं तर इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट दिसतात. इंटरप्रिटेशन रिझल्ट आपल्याला दिसतात. त्यामुळे आपल्याला कळते की वॉटर फॉर इंजेक्शन पासेस आहेत का फेल्स आहेत. What is pyrogen? Pyrogen are metabolic waste products of microorganisms, mostly of gram-negative bacteria. पायरोजन हे मोस्टली ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतात. त्यांच्या मेटाबॉलिझमपासून तयार होणारा प्रोडक्ट आहे. आफ्टर इंजेक्शन into body, they increases body temperature, produces chill and body itch etc. जर इंजेक्ट जर केले आपण पायरोजन वॉटर फॉर इंजेक्शनच्या नुसार तर बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज होते, प्रोड्युसेस चिल अँड बॉडी itch. केमिकली पायरोजन्स आर लिपोपॉलिसॅकॅराइड्स. केमिकली पायरोजन हे लिपोसॅकॅराइड असते, म्हणजे लिपिड प्लस कार्बोहायड्रेटपासून बनलेले असते. एंडोटॉक्सिक कॅरेक्टरिस्टिक. थर्मोस्टेबल, वॉटर सोल्युबल. थर्मोस्टेबल म्हणजे हीट स्टेबल आहे का. वॉटर सोल्युबल म्हणजे वॉटर सोल्युबल आहेत त्यामुळे ते इझिली सोल्युबल होऊन जातात इझिली. अनअफेक्टेड बाय द कॉमन बॅक्टेरियासाइड्स. कोणत्याही कॉमन बॅक्टेरियासाइड्समुळे त्याच्यावर काही इफेक्ट होत नाही. नॉन व्हॉलेटाईल. इव्हॉपरेट झालेले जे पायरोजन आहे म्हणजे वॉटर फॉर इंजेक्शनला जर इव्हॉपरेट केलं तर त्याच्यामधून पायरोजन हा प्रोडक्ट तसाच शिल्लक राहतो. बाकी सगळे वॉटर फॉर इंजेक्शन इव्हॉपरेट होते आणि पायरोजन शिल्लक राहतो. There are the reasons why pyrogens are difficult to destroy once produced in a product. त्यामुळे पायरोजन हे एकदा आपल्या प्रोडक्टमध्ये एंटर झाले
एकदा मिसळले तर त्यांना रिमूव्ह करणे खूप कठीण असते. म्हणून प्रोडक्ट तयार करत असताना काळजी घेणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये कोणताही पायरोजन मिक्स होणार नाही याची काळजी घेणे आपल्याला गरजेचे असते. ॲपरेटस, ग्लासवेअर्स, यामध्ये कोणते कोणते आपण ॲपरेटस यूज करतो? ग्लासवेअर्स, सिरेंज, निडल, थर्मोमीटर्स, रिटेनिंग बॉक्सेस फॉर रॅबिट्स, बिकर्स, मेजरिंग सिलेंडर, बॅलेन्स, वेट बॉक्स, स्टॉपवॉच. केमिकल्स, कोणते कोणते केमिकल्स यूज करतो? वॉटर फॉर इंजेक्शन, सोडियम क्लोराईड. टेस्ट ॲनिमल्सवर कोणती टेस्ट करतो? 3 healthy adult rabbits of either sex weighing not less than 1.5 kg feed on complete and balanced diet. 5 more additional rabbits may be used if necessary. टेस्टसाठी 3 हेल्दी रॅबिट्स लागणार आहेत. ते आयदर मेल किंवा फिमेल असतील आणि त्यांना बॅलन्स डाएटवरती ठेवलेलं असते. म्हणजे बॅलन्स डाएट त्याला रेग्युलरली चालू असला पाहिजे. काही वेळा टेस्ट जर पुन्हा परफॉर्म करायची असेल, वापस अजून एकदा करायची असेल तर त्या ॲडिशनल 5 रॅबिट्स रिक्वायर्ड असतात. तर टोटल 8 रॅबिट्स रिक्वायर्ड आहेत आपल्याला पायरोजन टेस्ट तयार करण्यासाठी. पायरोजन टेस्ट करण्यासाठी आपल्याला 8 रॅबिटची रिक्वायरमेंट आहे. वाय द रॅबिट? रॅबिटच का? रिप्रोड्युसेबल पायरोजेनिक रिस्पॉन्सेस. रॅबिटमध्ये आपण पायरोजनचा प्रेझेंट आहे का नाही हे पाहू शकतो. अदर स्पेसीज इज नॉट प्रेडिक्टेबल. सिमिलर देअर शोल्ड पायरोजेनिक रिस्पॉन्सेस टू ह्युमन्स. दॅट इज रॅबिट बॉडी टेम्परेचर इज ऑल्सो इन्क्रीजेस ॲज इन ह्युमन बिंग्स. जो इफेक्ट पायरोजन ह्युमन बॉडीमध्ये एंटर केल्यानंतर दिसतो, जेव्हा पायरोजनचा इफेक्ट जर ह्युमन बॉडीमध्ये एंटर झाल्यावर जो दिसणार आहे तोच इफेक्ट पायरोजनचा रॅबिटच्या बॉडीमध्ये एंटर केल्यावर दिसणार आहे. त्याच्यामुळे आपण जास्त करून रॅबिटचा यूज करतो. आणि ज्यावेळेस पायरोजनचं इंजेक्ट जर केलं आपण रॅबिटमध्ये तर त्याची रॅबिटची बॉडी टेम्परेचर वाढते, इन्क्रीज होते ह्युमन बिंगसारखीच. रॅबिट चूजन फॉर इकॉनॉमिक पर्पजेस. रॅबिटवर टेस्ट करणे हे इकॉनॉमिकली सेफ आहे म्हणून रॅबिट आपण वापरतो. रॅबिट होल्डर. इन धिस डायग्राम वी कॅन सी रॅबिट होल्डर. रॅबिटला एका पोझिशनमध्ये होल्ड करून ठेवण्यासाठी आपण याचा यूज करतो रॅबिट होल्डरचा. बिकॉज रॅबिट म्हणजे कशासाठी तर रॅबिटचं बॉडी टेम्परेचर कंटिन्युअसली आपल्याला चेक करायचं आहे. टेम्परेचर किती इन्क्रीज होते हे आपल्याला चेक करायचं आहे. त्यासाठी आपण त्यांना रॅबिट होल्डरमध्ये होल्ड करून ठेवतो. शाम टेस्ट. The test used to find out the presence of pyrogen by using animals are called as sham test. पायरोजन त्याच्यामध्ये ॲनिमलमध्ये प्रेझेंट आहे का नाही हे फाइंड आउट करणे, या टेस्टनं आपण फाइंड आउट करतो म्हणून त्याला शाम टेस्ट म्हणतो. प्रिलिमिनरी टेस्ट. It known as sham test carried on rabbits which are being used for pyrogen test for first time or the animal not used for previous 2 weeks. शाम टेस्टसाठी जे आपण रॅबिट यूज करणार आहोत ते आपल्याला पहिल्या वेळी यूज करत असलेल्या पाहिजेत, म्हणजे पहिल्या वेळेस यूज करत असलेलेच पाहिजेत न्यू, किंवा जर आधी यूज गेलेले असतील म्हणजे अगोदरच्या एक्सपेरिमेंटसाठी जर आपण त्याला यूज केलेला असेल रॅबिटला तर त्याला 2 आठवडे विश्रांती दिली पाहिजे, म्हणजे ते टेस्टसाठी वापरायचे नाही 2 आठवडे. इट इज परफॉर्म्ड बाय द गिव्हिंग
a warmer solution of either sterile water for injection or sterile saline at a dose of 10 ml per kg body weight. पूर्ण टेस्ट होईपर्यंत रॅबिटला वॉटर ॲडमिनिस्ट्रेट करायचा नाही. या टेस्टमध्ये काय करायचं, आपण वॉर्म सोल्युशन यूज करायचा किंवा स्टराईल सलाईन सोल्युशन यूज करायचं आहे आणि ते रॅबिटच्या बॉडीमध्ये इंजेक्ट करायचे आहेत स्टराईल सलाईन, आणि त्याचा डोस जो आहे तो 10 ml पर kg बॉडी वेट असला पाहिजे जो आपण रॅबिटला देणार आहोत. रेकॉर्डिंग ऑफ बॉडी टेम्परेचर प्रायर टू 90 मिनिट फॉर 3 hours इन डन. ही टेस्ट करण्याच्या आधी रॅबिटचं बॉडी टेम्परेचर जे आहे इनिशियल ते 3 तासासाठी अर्ध्या तासाच्या गॅपने चेक केलं पाहिजे. म्हणजे रॅबिटचं जे टेम्परेचर आहे अगोदरचं टेस्ट करायच्या अगोदरचं ती 3 तासापर्यंत म्हणजे 90 मिनिट्स पर्यंत म्हणजे अर्ध्या तासाच्या गॅपने आपण सारखं चेक करत राहायचं. इफ एनी रॅबिट शोज अ डिफरन्स ऑफ 0.6 degree Celsius or more than it is not used for the test. ही टेस्ट करण्याच्या आधीच टेम्परेचर मेजर करायचं अगोदरचं. ही टेस्ट मेजर करायच्या अगोदरचं आपण टेम्परेचर मेजर करून ठेवायचं व नंतर स्टराईल सोल्युशन जेव्हा आपण इंजेक्ट करणार त्यावेळेस टेम्परेचर मेजर करायचं आणि त्या दोघांचं टेम्परेचरमध्ये जे अगोदरचं टेम्परेचर आपण मेजर केलं आहे आणि नंतर पुन्हा स्टराईल सोल्युशन इंजेक्ट केल्यावर जे टेम्परेचर भेटलेलं आहे त्या दोन्ही टेम्परेचरच्या मध्ये 0.6 degree Celsiusचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त डिफरन्स असला पाहिजे. 0.6 degree Celsiusपेक्षा जास्त तरी डिफरन्स येत असेल, जास्त डिफरन्स, तर त्या रॅबिट आपल्याला टेस्टिंगसाठी यूज करायचे नाही. 0.6 degree Celsiusच्या वर आले तर आपल्याला रॅबिट यूज करायचा नाही. व ते रॅबिट सोडून दुसरे हेल्दी रॅबिट आहेत ते घ्यायचे आणि त्यावर टेस्ट करायचे आणि त्यांच्या बॉडी टेम्परेचर 0.6 degree Celsiusपेक्षा कमी आला तरच ते रॅबिट टेस्टसाठी आपल्याला वापरायचे आहेत. मेन टेस्ट. इट इज परफॉर्म्ड इनिशियली ऑन अ ग्रुप ऑफ 3 रॅबिट्स. प्रिलिमिनरी टेस्ट केल्यानंतर हेल्दी रॅबिटवर आपल्याला मेन टेस्ट परफॉर्म करायची आहे. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, इट इज परफॉर्म्ड इनिशियली ऑन अ ग्रुप ऑफ 3 रॅबिट्स. पहिल्यांदा 3 रॅबिट्सवर टेस्ट करायचे. दे आर प्लेस्ड इन टू ॲनिमल होल्डर बॉक्स. त्यांना ॲनिमल होल्डर बॉक्सवर ठेवायचे आहे होल्ड करून. अ थर्मोमीटर इज इन्सर्टेड इन टू द रेक्टम. द प्रोडक्ट being tested in warmed at 38 degrees Celsius, then it is injected in the marginal vein of the ear of the rabbit. ज्या प्रोडक्टचं टेस्टिंग करायचं आहे ते 38 डिग्री सेल्सिअसला वॉर्म करून घ्यायचे आहे. कारण नॉर्मल रॅबिटचं टेम्परेचर हे 38 डिग्री असल्यामुळे 38 डिग्री सेल्सिअस हे रॅबिटचं नॉर्मल टेम्परेचर असतं. त्यामुळे टेम्परेचरला मॅच झालं पाहिजे ते सोल्युशन टेम्परेचरला मॅच झालं पाहिजे. टेम्परेचर रॅबिटच्या इयरमध्ये ते इंजेक्ट करायचं आहे. बिफोर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द प्रोडक्ट द इनिशियल टेम्परेचर विच इज द मेन टेम्परेचर रेकॉर्डेड ॲट 60 and 90 minutes इज रेकॉर्डेड. ही मेन टेस्ट करायच्या अगोदर रॅबिटचं इनिशियल टेम्परेचर अगोदरचं टेम्परेचर मेजर करून घ्यायचं. प्रिलिमिनरी टेस्टच्या नंतर आणि टेम्परेचरच्या मीन काढायचा आहे आणि तो इनिशियल टेम्परेचर म्हणून रेकॉर्ड करून ठेवायचा इनिशियल टेम्परेचर म्हणून. The recorded of continue to further 3 hours at an interval of 30 minutes. एकदा प्रोडक्ट इंजेक्ट करून झाला की
एकदा जर आपण प्रोडक्ट जर रॅबिटमध्ये इंजेक्ट करून टाकला की पुन्हा 3 तासापर्यंत आपल्याला टेम्परेचर रेकॉर्ड करायचं आहे. 3 तासापर्यंत आपल्याला टेम्परेचर रेकॉर्ड करायचं आहे. पण ते कसं रेकॉर्ड करायचं, तर ते 30-30 मिनटाच्या इंटरव्हल गॅपने आपण त्याचं टेम्परेचर मोजत राहायचं सारखं कंटिन्युअसली 30-30 मिनिट. द मॅक्झिमम टेम्परेचर रेकॉर्डेड फायनली रिस्पॉन्स is calculated by the subtracting the initial temperature for the maximum temperature shown by the animal. 3 तासाचा रेकॉर्ड केल्यावर टेम्परेचरपैकी मॅक्झिमम टेम्परेचर आहे ते रेकॉर्ड करायचे. म्हणजे 3 तासापर्यंत जे आपण रेकॉर्ड केलेले आहेत टेम्परेचर, त्यापैकी मॅक्झिमम टेम्परेचर आहे ते रेकॉर्डचं ते हे करायचं आहे, रेकॉर्ड करून ठेवायचं आहे. आणि रिस्पॉन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला जर जे रिस्पॉन्स कॅल्क्युलेट करायचा आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम टेम्परेचरमधून इनिशियल टेम्परेचर जे आहे ते वजा करायचे आहे, सबस्ट्रॅक्ट करायचे आहे. आणि जी व्हॅल्यू आपल्याला भेटणार आहे खाली रिस्पॉन्स, त्याला आपण रिस्पॉन्स म्हणतो. व तो रिस्पॉन्स प्रत्येक रॅबिटसाठीचा आपण कॅल्क्युलेट करून ठेवायचा आहे. प्रत्येक रॅबिटसाठी जो रिस्पॉन्स आपल्याला लागणार आहे तो कॅल्क्युलेट करून ठेवायचा आहे. टेबल यामध्ये आपल्याला म्हणजे टाईम स्टार्ट ॲट किती वाजता चालू करायचं आहे, मिनिट्स किती मिनिटाला आपण चेक करणार आहोत टेम्परेचर रॅबिटचं. 3 टेम्परेचर मोजायचे 1, 2, 3 आणि प्रत्येक 30-30 मिनिटाला आपल्याला त्यांचं टेम्परेचर मोजायचं आहे. जेव्हा आपण टेस्टसाठी पायरोजन आपण इंजेक्ट करणार आहोत रॅबिटमध्ये त्यावेळेस 30-30 मिनटाच्या फरकाने आपल्याला त्यांचं टेम्परेचर मोजायचं आहे. आणि त्याचनुसार इंजेक्ट द वॉटर फॉर इंजेक्शन. त्याच्यानंतरच आपण जेव्हा वॉटर फॉर इंजेक्शन इंजेक्ट करणार आहोत म्हणजे अगोदरचं इनिशियल टेम्परेचर आपल्याला मेजर करायचं आहे 30-30 मिनटाचे 90 मिनटापर्यंत आपल्याला मेजर करायचं आहे. आणि नंतर वॉटर फॉर इंजेक्शन जेव्हा आपण इंजेक्ट करणार आहोत त्यावेळेस त्याच्यानंतर 30-30 मिनटांनी अजून टेम्परेचर डबल रॅबिटचं चेक करायचं आणि त्यांचं किती टेम्परेचर वाढलेलं आहे ते त्याच्यावर कॅल्क्युलेट करून ठेवायचे आणि रीडिंग लिहून ठेवायचे. कॅल्क्युलेशन याच्यामध्ये आपण काय करायचं, जे आपल्याला सम ऑफ ऑल रिस्पॉन्सेस म्हणजे जे आपल्याला रिस्पॉन्सेस भेटणार आहेत रॅबिटचे ते काढण्यासाठी आपण काय करतो, त्यासाठी आपण मॅक्झिमम टेम्परेचरमधून इनिशियल टेम्परेचर मायनस करतो, सबस्ट्रॅक्ट करतो. आणि जे सबस्ट्रॅक्ट केलेलं रेकॉर्ड रीडिंग आहे त्याचं जे शेवटीला आपल्याला जे टोटल भेटणार आहे रीडिंग ती सम ऑफ रिस्पॉन्स असणार रॅबिटचा. इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट. इफ द सम ऑफ रिस्पॉन्सेस ऑफ ग्रुप ऑफ 3 रॅबिट्स डज नॉट एक्झिस्ट 1.4 degree Celsius and if the response of individual rabbit is less than 0.6 degree Celsius, the preparation being examined passes the test. जर आपण 3 रॅबिट यूज करत असो तर 3 रॅबिटचा ग्रुप आहे त्यांचा जो रिस्पॉन्स आहे त्यांची सम 1.4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असली पाहिजे. 1.4 डिग्री सेल्सिअसपेक्षा त्यांचे रिस्पॉन्स कमी असला पाहिजे. आणि इंडिव्हिज्युअल रॅबिटचं रिस्पॉन्स जे रिस्पॉन्स भेटलेला आहे म्हणजे पहिल्या रॅबिटचा रिस्पॉन्स व दुसऱ्या रॅबिटचा रिस्पॉन्स किंवा तिसऱ्या रॅबिटचा जो रिस्पॉन्स इंडिव्हिज्युअली रिस्पॉन्स भेटलेला आहे तो 0.6 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असला पाहिजे. जर असं असेल तर रॅबिटची टेस्ट ही पास करते. म्हणजे तो जो प्रोडक्ट आपण इंजेक्ट केलेला आहे रॅबिटमध्ये त्यामध्ये पायरोजन प्रेझेंट आहे का नाही ते कळते. इफ प्रिपरेशन फेल्स टेस्ट देन कंटिन्यू टेस्ट युजिंग 5 more रॅबिट्स. 8 मीन्स टोटल म्हणजे 8 रॅबिट आपल्याला भेटणार. आपण 8 रॅबिटवर टेस्ट केल्यावर जे 3पेक्षा जास्त रॅबिट आहेत त्यांच्या इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स 0.6 डिग्री सेल्सिअस किंवा त्यांच्यापेक्षा जास्त असता कामा नये, जास्त नको.
If not more than 3 of 8 rabbits show individual response of 0.6 degree Celsius or more, and if the sum of response of the group of 8 rabbits does not exceed 3.7 degree Celsius, the preparation passes the test. व सगळ्या 8 रॅबिटची जी सम आहे हे ती 3.7 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त नसली पाहिजे. जर जास्त असेल तर ते सॅम्पल पास होते, म्हणजे त्यामध्ये पायरोजन टेस्ट नाही. म्हणजे 8 रॅबिटची जी सम आहे ती 3.7 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असली नाही पाहिजे. आणि जर त्याच्यापेक्षा जर तसं असेल तर ते सॅम्पल पास होते, म्हणजे त्यामध्ये पायरोजन टेस्ट नाही असं प्रूफ होत आहे. त्यात पायरोजन त्यात प्रेझेंट नाही. रिझल्ट्स. द सम ऑफ द रिस्पॉन्सेस ऑफ 3 रॅबिट्स. सम रिस्पॉन्सेस 3 रॅबिट्सचा लिहायचे आहे, त्याची रीडिंग लिहायची आहे डिग्री सेल्सिअसमध्ये. द इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सेस ऑफ 3 रॅबिट्स. इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्स जी दिलेली आहे 3 रॅबिटचा त्याची ती रीडिंग लिहायची आहे रिस्पेक्टिव्हली डिग्री सेल्सिअसमध्ये लिहायची. देअरफॉर द गिवन सॅम्पल ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन IP. द टेस्ट फॉर पायरोजन्स आर पर IP. Hence it is suitable or not suitable for injectable preparation. म्हणजे ती वॉटर फॉर इंजेक्शन हे कम्प्लेस आहे का डज नॉट कम्प्ली आहे ते जे रिझल्ट लिहायचा. आणि दे टेस्ट फॉर पायरोजन्स IP. हेन्स इट इज सुटेबल आहे किंवा नॉट सुटेबल का सुटेबल नाही फॉर इंजेक्टेबल प्रिपरेशन. जो आपल्याला रिझल्ट भेटलेला आहे तो आपण तिथे मेन्शन करायचा आहे. थँक्यू.